आजच्या संमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती कीर्ती श्रीनिवास, मावळचे अध्यक्ष जयंत सावरकर, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळे, राज्याचे सांस्कृतिक आणि शिक्षण खात्याचे मंत्री सन्माननीय विनोद तावडे, ज्यांचे आत्ताच विचार आपण ऐकले, ते शिवराज ठाकरे आणि उद्घाटक सतीश आळेकर, उपस्थित बंधू भगिनींनो, आताच नाट्य संमेलनाचं उद्घाटन झालं आणि मला अतिशय आनंद आहे. हे उद्घाटन सतीश आळेकर यांच्या हस्ते होत आहे. सतीश आळेकर म्हणल्याच्या नंतर दोन गोष्टी मला प्रकर्षाने आठवतात. एक तर महानिर्वाण आणि बेगम बजवे. आणि बेगम बजवेमधलं मला तर क्लार्कचं काम तुम्ही केलं होतं. बेगम बजवेमध्ये कारकुनाचं काम तुम्ही केलं होतं. कारकून 2 ते मी पाहिले. तर बेगम बजवेमध्ये 2 क्लार्क असतात, त्यातला एक कारकून म्हणजे सतीश आळेकर. आणि तेव्हापासून मी त्यांना पाहतोय की त्यांनी मराठी नाटकाला एक नव्या प्रकारची दिशा दिली. आपल्यापैकी फार थोड्या लोकांना कदाचित हे माहीत असेल की युनेस्कोची एक संस्था आहे, इंटरनॅशनल प्ले राईट फोरम. ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे आणि या आंतरराष्ट्रीय संस्थेचं अध्यक्षपद सतीश आळेकर यांच्याकडे आलेलं होतं. हा महाराष्ट्राचा आणि भारताचा एका दृष्टीने सन्मान होता. पुणे विद्यापीठामध्ये अनेक वर्ष ते ललित कला केंद्राच्या संबंधीची जबाबदारी घेत होते. मी काही वेळेला त्या ठिकाणी चक्करही टाकली. अगदी महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातली तरुण मुलं मुली की ज्यांनी आयुष्यात पुन्हा सुद्धा पहिल्यांदा पाहिलं, हे त्या ठिकाणी एकत्रित होतात आणि त्याच्यातून उत्तम कलाकार करण्याच्या संबंधीचं कौशल्य हे सतीश आळेकरांनी दाखवलं. आणि म्हणून एक नाट्यतज्ञ म्हणून त्यांची आज सर्वत्र ओळख आहे. आणि अशाची निवड तुम्ही या ठिकाणी केली. माझ्या मते ही निवड अतिशय अचूक आणि योग्य प्रकारच्या सार्वजनिक जीवनाच्या काळामध्ये मी बरेच वर्ष पुण्यात राहिलो. या 2 नगरींच्या मध्ये एका गोष्टीच्या संबंधीचा आनंद मला मिळाला, तो म्हणजे नाट्य, संगीत, कला याचा ज्या वेळेला वेळ मिळेल त्याचा आस्वाद घेण्याच्या संबंधीचा. आणि म्हणूनच मी या मताशी पक्का आहे की महाराष्ट्राची ही वैभवशाली परंपरा आहे. इथे लेखक, दिग्दर्शक, कलावंत यांनी या कलाकृतीला एक नवीन दिशा दिली. विष्णुदास भाव्यांच्या पासून ते बाल गंधर्वांच्या पर्यंत आणि युवा शिवराळकरांच्या पासून ते विजय तेंडुलकर, विजयाताई या ठिकाणी आहेत. हजारो कलाकारांनी अक्षरशः रक्ताचं पाणी आटून मराठी रंगभूमी ही जिवंत ठेवण्याच्या संबंधीची महान कामगिरी केली. गेल्या कित्येक वर्ष या क्षेत्राच्या साठी आपलं आयुष्य झिजवण्याचं काम मावळचे अध्यक्ष जयंतराव सावरकर यांनी केलं. आणि आगामी काळातील अध्यक्षा श्रीमती किरेदार या सर्व कलावंतांचं प्रातिनिधिक रूप आज म्हणून या व्यासपीठावर आहे. शिलेदार कुटुंबांचं संगीत नाट्य क्षेत्रातलं योगदान हे जवळपास 50 वर्षाच्या पेक्षा सुद्धा अधिक आहे. हे 2 पिढ्याचं योगदान पाहण्याच्या संबंधीची संधी मला स्वतःला मिळाली, आपल्यापैकी अनेकांना सुद्धा मिळाली असेल. आणि मला असं वाटतं की त्यांची निवड या ठिकाणी केली ही अत्यंत योग्य आणि उचित अशा प्रकारची निवड आज कीर्ती शिलेदारांची आपण या ठिकाणी केली. एका दृष्टीनं त्यांचा हा सन्मान तुम्ही केला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना परिषदेला मनापासून धन्यवाद देतो. कधी इंग्लंडला जायची संधी मिळाली तर कटाक्षाने मी काही नाटकं बघायला जात असतो.
आणि तिथलं सबंध नाट्यकला बघितली, एकंदर व्यवस्था बघितली. तो विचार आता राज ठाकरे जे मांडला तो अत्यंत महत्वाचा विचार आहे. आशय आणि विषय याच्यामध्ये काही नाटकांच्या मध्ये, मराठी नाटकांच्या मध्ये मला कधी कमतरता दिसत नाही. पण ते नाटकाचं सादरीकरण आपण कशा पद्धतीने करतो आणि त्यासाठी आधुनिकतेचा स्वीकार आपण किती करतो आणि दुनियामध्ये या सगळ्या क्षेत्रामध्ये बदल होतात त्याच्यामध्ये आपण कितपत पोचतो याचा विचार जर केला तर श्रीयुत राज ठाकरे यांनी सांगितलेली गोष्ट 100% खरी आहे की इथं आपल्याला फार सुधारणा करण्याची आवश्यकता आहे आणि त्या सुधारणा करण्याच्यासाठी अर्थ आणि त्याच्यासाठी निव्वळ शासकीय किंवा अन्य मदतीच्यावरच अवलंबून राहण्याची गरज नाही. माझी खात्री आहे की महाराष्ट्रातला रसिक प्रेक्षक हा उत्तम अशा प्रकारच्या शोला मनापासून प्रतिसाद दिल्याशिवाय राहणार नाही. तो पैशाकडे फारसं बघणार नाही. आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की मुघली आझमचे प्रयोग मी 2-3 वेळेला पाहिले. दिल्लीत पाहिले, मुंबईत पाहिले. दिल्लीमध्ये त्यांचा प्रयोग असताना महाराष्ट्राच्या बाहेरचे किंवा देशाच्या बाहेरचे कोणी मित्र आले तर मी कटाक्षाने त्यांना मुघली आझम दाखवण्याच्यासाठी घेऊन जातो. आणि त्याचं महत्वाचं कारण की या क्षेत्रामध्ये आपल्या सगळ्यांची उंची कुठपर्यंत पोचलेली आहे हे महाराष्ट्राच्या बाहेर आणि भारताच्या बाहेर मुघली आझमने गाठी. आणि तेच काम आपण कमी याच प्रमाणाने मराठीमध्ये जर करू शकलो तर मला खात्री आहे की आपण या क्षेत्राला खऱ्या अर्थानं गतिमानता आणि एक विशिष्ट उंची देण्याच्या संबंधीची एक महत्वाची कामगिरी केली. अर्थात त्याला आवश्यकता आहे आणि तो म्हणजे नाविन्याचा ध्यास, नवीन कल्पना, नवनवीन पद्धतीने नवीन कलाकारांच्याकडनं सादर करून घेण्याच्या उद्देशाचे कष्ट. नवीन कलाकार, नवीन दृष्टी मिळवण्यासाठी बालरंगभूमीचा पाया हा मजबूत केला पाहिजे. आजची बालरंगभूमी ही उद्याची प्रायोगिक रंगभूमी आहे आणि आजची प्रायोगिक रंगभूमी ही भविष्यातली व्यावसायिक भूमी आहे. आणि म्हणून या तिन्हीकडं आपण एका वेगळ्या पद्धतीनं बघण्याच्या संबंधीची काळजी घेतली पाहिजे. आणि त्याला माझी खात्री आहे की रसिक प्रेक्षकांच्यापासून मनापासून मदत मिळाल्याशिवाय राहणार नाही. पु ल देशपांडे, आचार्य अत्रे, शिरवाडकर, विद्याधर गोखले, कानेटकर, तोरणमल, दळवी यांच्यासारख्या महान नाटककारांची सशक्त नाटकं त्या काळातील दिग्दर्शक आणि कलाकारांनी अविस्मरणीय पद्धतीने सादर करून अजरामर करून ठेवलेली होती. तेंडुलकर आणि आळेकरांनी दाखवून दिलेल्या नवीन वाटेवर आजचे नवीन लेखक, आजचे प्रश्न आजच्या नाटकातून मांडायला दिसतात ही सुखद बाब आहे. विनोदी नाटकाच्या पासून आणि नाट्य संगीतापासून आधुनिक संगीतापर्यंत विविध प्रकारचे व्यावसायिक नाटकात हाताळले गेलेले आहेत. हे सगळे विषय मला असं वाटतं की या विषयांच्या चांगल्या प्रयत्नांना रसिकांनी भरभरून अशा प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे. आज आणखीन एका महत्वाच्या प्रश्नाच्या संबंधीचा उल्लेख या ठिकाणी केला गेला आणि तो म्हणजे थिएटरच्या दर्जाच्या संबंधीचा. माझं जिथं कार्यक्षेत्र होतं, जिथून मी निर्वाचित होतो तिथपासून याच्यामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. मी ज्या परिसराचा प्रतिनिधी म्हणून संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये होतो त्या गावामध्ये मी 3 नाट्यगृह बांधली. एक गदिमांच्या नावानं, दुसरं जे बांधलं ते कवी मोरोपंतांच्या नावाने आणि तिसरं जे बांधलं ते माझेच एक वडील बंधू एका वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत होते त्यांच्या नावानं. आपल्यापैकी कुणीही तिन्ही नाट्यगृह जाऊन बघावीत आणि महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरामध्ये या दर्जाची, या पातळीची आणि या प्रकारच्या सुविधा असलेली नाट्यगृह जर असली तर माझ्या मते बहुसंख्य प्रश्न सुटलेत या निष्कर्षाची मी येईन. आणि म्हणून त्याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला फार मोठं काम करण्याची गरज आहे. आणि
या ठिकाणी राज्य सरकारचे प्रतिनिधी आहेत, अनेक लोकप्रतिनिधी आहेत. मला वाटतं की आम्हाला सगळ्यांची जबाबदारी ही आहे की या प्रश्नाकडे बारकाईने लक्ष देऊन तिथं एक दर्जा कसा उत्तम रीतीने राहील आणि प्रेक्षकांना आणि कलाकारांना लोकांना सुद्धा थिएटरमध्ये गेल्याच्या नंतर त्याचा एक सुखद अनुभव हा येतोय आणि त्याची प्रचिती आल्याच्या. आणखी एका शेवटच्या मुद्द्याकडे मला जायचं आहे, ते म्हणजे कलाकारांचं भविष्य. आज त्याच्यासाठी राज्यकर्ते किंवा रसिक आपापला वाटा निश्चितपणाने उचलतील, पण कलाकारांनी सुद्धा आपल्या भविष्याच्या संबंधीचा विचार केला पाहिजे आणि नाट्य परिषदेनं त्याच्यामध्ये अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मी अनेक कलाकार असे पाहतो किंवा कधी काही भेटतात की त्यांनी आयुष्य सगळं कलेच्यासाठी दिलं, रंगभूमीची सेवा केली आणि त्याची मदत घेणं सुद्धा अतिशय कठीण होऊन बसतं. मला माहिती आहे नाट्य परिषदेने थोडं त्याच्यामध्ये काही काम केलेलं आहे, पण माझ्या मते ते काम पुरेसं नाही आहे. ते अधिक करण्याच्यासाठी आपण काहीतरी पावलं टाकावीत. आम्ही आम्हा लोकांची जी काही शक्ती असेल, पाठिंबा असेल, त्या सगळा पाठिंबा तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी उभा करू, एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. मी काही अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही. मला कीर्ती शिलेदारांचं भाषण ऐकायचं आहे. त्यांचं संगीताच्या संबंधीचं योगदान ज्या ज्या वेळी संधी मिळाली त्याचा लाभ मी घेतलेला आहे, पण त्यांच्या भाषणाचा लाभ मला कधी घेता आला नाही. त्यामुळे ते कसं बोलतायत, काय बोलतायत आणि कोणता रस्ता दाखवतायत याच्यासाठी माझ्या मनामध्ये अतिशय उत्सुकता आहे आणि त्यासाठी अधिक वेळ न घेता मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. अगत्यानं आपण मला बोलवलं त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द